तुम्ही वसतिगृहाला भेट दिल्याच्या नंतर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, 5 कोटी मिळत आहेत, कुठेतरी एक फायदा झाला तुमच्या का भेटीमुळे? महाराष्ट्रातल्या सर्वच वसतिगृहाला मला भेटी द्यायच्या आहेत. हा असा विभाग आहे, सामाजिक न्याय विभाग, की ज्यावर फक्त टीका केली जाते, त्याच्यामध्ये बदलाव होत नाही. म्हणून मी संभाजीनगरच्या वसतिगृहाला जेव्हा भेट दिली आणि त्यातलं पाहणी केल्यानंतर साहजिक आहे राग येणं, परंतु त्याच्यावर उपायसुद्धा करणं गरजेचं होतं. म्हणून मी आत्ता 5 कोटी रुपयाची प्रमा त्यांना दिलेली आहे. जवळपास मी 16 कोटी रुपये त्या ठिकाणी देतोय. सगळे वसतिगृह हे इतके चांगले असले पाहिजेत की विद्यार्थ्याला सुद्धा आपण एक चांगल्या ठिकाणी राहतो, त्याला अभ्यासामध्ये मन लागलं पाहिजे. उद्याचे जे काही त्यांना आपण भविष्याचे या भारताचे भाग्यविधाता समजतो, त्यांना जर अशी वागणूक मिळेल तर मला वाटतं ती योग्य नाही. म्हणून ही सुरुवात मी केली. आता पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक वसतिगृहाला भेट देण्याचा माझा मानस आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे शरद पवार कुठेतरी नाराज आहेत. वरिष्ठांच्या बैठका होत नाहीयेत किंवा ज्या मोठ्या नेत्या म्हणून हालचाली व्हायला पाहिजे त्या होत नाहीयेत, असं तुम्हाला वाटतं का? कारण सूत्रे म्हणतात की पवार नाराज आहेत, का वाटतं? नाही, महाविकास आघाडी ही टिकणारच नाही. तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही. म्हणून सर्वप्रथम उबाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही. म्हणून आलबेल वगैरे काही नाही आहे. ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला एक महिनाभरात दिसेल. महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, कारण वडट्टीवार आणि अमोल कोल्हे यांचं वक्तव्य जे आहे ते ठाकरेंच्या नगरसेवकांना आवडलेलं नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला जाणीवपूर्वक बैठका घेणं, उशिरा येणं, म्हणजे यामुळे निवडणुकीमध्ये फटका बसला. वारंवार मी सांगतोय तुम्हाला, हे नाही घेणार. आता उबाटा गटाचं महत्त्व आता संपलेलं आहे. त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही आहे आणि त्यांना उबाटाला बरोबर घेतल्यामुळं त्यांच्या मताचं विभाजन झालंय. मतं जी काही पडायला पाहिजे ती मतं त्यांच्यापासून दूर चालली. म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी त्यांना बरोबर घेणारच नाही हे ठामपणे त्यांचं मत झालं असल्यामुळं उबाटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांनी एक अकेला चलोरची भूमिका घेतली असावी. ठाकरेंचे जे काही उर्वरित नगरसेवक आहेत ते नाराज आहेत, कारण त्यांना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांना विचार काही गोष्टी केल्या जात नाही किंवा त्यांना काउंटच केलं जात नाही. त्यामुळे नाराजी आहे. मुंबईमध्ये फटका बसू शकतो का? आणि हे नाराजी नाट्य आहे ते पाहायला मिळतंय मुंबईच्या तोंडावर. उबाटा गटामध्ये हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे. आता नगरसेवक नाराज आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून. आम्ही आमदारही नाराज त्याच्याचमुळं होतो ना. त्यांना कधी विचारायचं नाही, त्यांना कधी भेटायचं नाही, त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधायचा नाही आणि त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे नाही. हेच तर त्यांचं धोरण होतं. या धोरणामुळं आज पक्ष रसातळाला गेला आहे. बडबड करणारे रोज बडबड करतायत. पक्षाची भूमिका काय, पक्ष कोणत्या दिशेने जाईल याची काही शाश्वती त्यांना राहिली नाहीत. म्हणून हे जे काही सर्व नगरसेवक नाराज आहेत ते इतर ठिकाणी पर्याय शोधत आहेत. अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कात आलेत, आमच्याकडे प्रवेशही घेतलेला आहे. म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप अत्यंत ताकदीने ह्या निवडणुका लढणार आहे आणि जिंकणार आहे. कराड एक महत्वाचं पद होतं, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद होतं. जर कोणी चांगलं काम करतं त्याला एक शाबासकी म्हणून पदं दिली जातात. तर हे ते चांगलं काम करत होते म्हणून त्यांना एक शाबासकी दिली असं बावनकुळे म्हणतात. आता या कराडाच्या बाबतीमध्ये जे काही आता इतके स्टेटमेंट आता बाहेर आलेले आहेत, तुम्हाला एक निश्चित सांगतो, आरोपी म्हणून त्यांना पकडलेलं आहे, चौकशी चालू आहेत आणि ह्या खुनाच्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जी काही कठोरातल्या कठोर शिक्षा ही त्यांना भोगावीच लागेल आणि असं पद देऊन समाजामध्ये एक वेगळा मेसेज द्यायचा जो काही प्रयत्न झाला आहे, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी याची गंभीरपणे दखल घेतली असेल आणि तातडीने त्या पदावरून त्यांना पदमुक्तसुद्धा केलं असेल. पुण्यात ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यावरून अजित पवारांनी आयुक्तांवर प्रश्न उपस्थित केले, टीका केली आणि फडणवीसांकडून एकीकडे पाठराखण करण्यात येते आणि ते असं म्हणतात की सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडले आहे. जे गुन्हे झालेले त्याच्यातले सगळे आरोपी पकडण्याचं काम सरकार करत आहे, ते त्यांचे पोलीस आयुक्त करत आहेत. परंतु ह्या ज्या काही सराईत टोळ्या ज्या निर्माण झाल्यात या कुणाच्या आशीर्वादामुळे निर्माण झाल्यात याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. राजकीय त्यांना हात असल्याशिवाय, त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय अशा टोळ्या निर्माण होत नाही असं सर्वांचं जाणकारांचं सुद्धा मत आहे. म्हणून हे
राजकीय लोक कोण याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. एखादा गुंड निर्माण होतो, त्याला जेव्हा राजकीय पाठबळ मिळतं त्या टायमाला त्याची गुंडगिरी फोपवते. हे महाराष्ट्राने अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून सरकारने चौकशी करताना गुंडाला ताब्यात घेण्याबरोबरच त्याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हणजे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अमोल कोल्हे म्हणाले की काँग्रेस यांची जी पाठ आहे ती अजूनही मोडलेली आहे, ठाकरे गट अजूनही झोपेत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीने काय बोलावं आता? राष्ट्रवादीला त्यांच्याबरोबर जायचंच नाही आहे. राष्ट्रवादी एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे. तुम्ही पाहत असाल राष्ट्रवादीची आजकालची भूमिका ही कधीच महाविकास आघाडीची भूमिका म्हणून त्यांनी मांडलेली नाही. त्यांना आता यांच्याबरोबर राहणार नाहीत हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला. या महिनाभरामध्ये हे चित्र बदललेले असेल. राष्ट्रवादी कुठे असेल ह्या महिनाभरातच तुम्हाला दिसून येईल. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची थट्टा का उडवली जाते. झिशान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावरून नाराजी व्यक्त केली आहे आणि हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीची चौकशी का केली जात नाही अशी झिशानची मागणी आहे. सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. एकदा ही गुंडगिरी मोडून काढली पाहिजे. असा जर गुंडगिरीला जर कोणी जर सपोर्ट केला ना तर एक दिवस हेच गुंड तुमचे मारेकरी सुद्धा होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. एकाचा खून झाला म्हणून ठीक आहे आपण वाचलो अशातला भाग नाही, तर हे गुंड भविष्यामध्ये तुमचाही खून करायला मागं पुढं पाहणार नाही. म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही सांगतोय की तुम्ही यांना सपोर्ट करू नका. जे काही तपास चालू आहे त्याला सहकार्य करून या सगळ्या गुंडाचा नायनाट झाला पाहिजे. हे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. त्याच पद्धतीने या राज्याचा कारभार चालला पाहिजे. या मत जे जनतेचं आहे त्याच मताचे आम्ही आहोत. हे महिनाभरात राष्ट्रवादी कुठे गेली असेल म्हणजे काय नेमकं म्हणण्याचं? राष्ट्रवादी काय त्यांना पक्ष बदलायची सवय आहे. त्यांना काय विशेष नाही आहे याच्यात. तुम्हाला काय वाटतं? हीच राष्ट्रवादी कधी काळी काँग्रेस फोडून बाहेर आली, पुन्हा काँग्रेसमध्ये गेली. आता ज्यांच्याशी कधी आयुष्यामध्ये त्यांचं जमत नव्हतं त्या उबाटाबरोबर युती केली. भविष्यामध्ये त्याच्यापूर्वी यांनी सकाळच्या शपथसुद्धा घ्यायला लावल्यात आणि भविष्यामध्ये त्यांचा वेध आज त्याच ठिकाणी आहे जे तुम्हाला जाणवतंय. या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे महिनाभरात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट अजित पवारमध्ये विलीन होईल? होऊ शकतो, हरकत नाही व्हायला. आता जे काही फोडाफोडी म्हणतायत, खासदाराला फोन केल्याच्या बातम्या येत आहेत, याचा अर्थ ते एकमेकाशी जुळून घेण्याच्या मनस्थितीत असावेत. फक्त त्याचा स्फोट तातडीने न करता या महिनाभरात होईल. पण सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्हाला ते मंजूर आहे का? तुमचं आला आम्हाला त्यांच्या पक्षाची काय घेणं देणे. आम्ही महायुती म्हणून इथे आहोत आणि आमची महायुती मजबूतीने काम करते. राष्ट्रवादीची ताकद वाढली तर हे शिवसेने म्हणजे शिंदे सेनेसाठी पण आम्हाला कुणाची ताकद वाढली काय आणि कमी झाली काय काही फरक पडत नाही. सिडकोचे घर महाग नाहीये. त्याच्यातला एकच फक्त खारघरची जी साईड आहे, खारघरची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूरचा जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉईंटचा असलेला रेट एवढी तफावत आहे त्याच्यात. खारघरची साईड ही अत्यंत महागडी साईड आहे. तिथलचा रेट तसा आहे. म्हणून एकमेव उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साईडचा जर तुम्ही पाहिला तर सर्वसामान्याला परवडणारे घरे 25 लाखापासून सुरू आहेत तर ते 46 लाखापर्यंत आहे. म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साईडला तुम्ही ग्राह्य धरणं चुकीचं आहे. नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो, ठाण्याचा रेट वेगळा असतो. तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिमान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो. पैसेच पुरवले जात नाहीत, कोट्यवधी रुपये थकलेत. भविष्यामध्ये जो काही नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये मग या कंपन्या सहकार्य करणार नाहीत, मग त्याला संकट निर्माण होईल. तुम्हाला याची सर्व ज्यांची बिलं थकलेली त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे. ते याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा देणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्यात. म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचा जो काय जन्मदर मुलींचा जन्मदर आहे तो म्हणजे 1000 मुलांच्या मागे हा खूप तफावत आहे, खूप कमी आकडा कमी आहे. हा कुठेतरी गर्भपात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा हा परिणाम आहे. गर्भपात आणि चाचण्या करणारं एक राकेट बीडमध्ये बी होतं, संभाजीनगरमध्ये बी होतं, नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं, लातूरला पकडलं गेलेलं आहे. या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय ही खरं चिंतेची बाब आहे. आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच आहे. परंतु अशा जे काही गर्भधारणेसंदर्भात जे काही
चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता देशद्रोहासारखा खटले त्याच्यावर दाखल झाले पाहिजेत, जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल. पुढच्या आठवड्यामध्ये 19-20-21ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर चाललेले आहेत, दावोसला चाललेले आहेत. त्यापूर्वी सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असं एकंदरीत अंदाज आहे. कार्यकर्ते आहेत त्यांनी बूथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची कामं केली तर निवडणुकी जिंकून आलेले आहेत असा आरोप केलाय, व्हिडिओ पोस्ट केले. ते आता सगळं चौकशीमध्ये सर्व दिसून येईल. आता सगळ्या गोष्टी ते एकाच केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पोलिसांनी त्यांचं काम करून द्या. जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलचा तपास कसा झाला, काय झाला हे सगळं तुम्हाला दिसून येईल. आता तपासामध्ये विघ्न आणू नका असं मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करतो. एक टोरेस नावाची कंपनी आहे जिनं आमची हिरे विकत घ्या, पैसे गुंतवा आणि तुम्हाला नंतर पैसे दिले जातील अशी खेराखेरी चित्रपटासारखा एक कारनामा केला. नंतर ती कंपनी बंद झाली. मुंबईमध्ये बरेच लोक आहेत त्यांचे पैसे अडकले, फसवणूक झाली. असे अनेक कंपन्या, बोगस कंपन्याचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे. लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे, लोकांना फसवणे, व्याजाचा दर वाढवून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स मिळत आहेत म्हणून फसतायत. तर ते अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल, कारवाई होईल, परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल. मुंबईत प्रदूषण वाढलं आहे, त्याला रस्त्याची कामं म्हणा, विकास कामं म्हणा किंवा निवडणुकी दरम्यान जे काही फंड बाहेर आले त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय का? असं काही नसतं. तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे, हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे. महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत. जर प्रदूषणाचं नियम जर त्यांनी पाळले नाही तर ते काम सुद्धा, बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे एक विशिष्ट समाजासंदर्भात ते बोललेत, त्यामुळे आंदोलन, मोर्चे, नाराजी आणि अशांतता निर्माण होऊ शकते का? ते बघा, मला जरांगे पाटलांनी काय बोललंय ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे. त्याचे पडसाद काय उमटतील किंवा कोण काय केसेस करतील यावर भाष्य करणं मला उचित नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल तर त्यावर मी सुद्धा भाष्य काही करणार नाही. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे, तशी दहशत कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतीये. एका इंजिनियर विद्यार्थिनीला कोयत्यानं मारलं, त्यानंतर आपल्या इथे एक किडनॅपिंग करण्यात आली. म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस घडत आहेत. काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? पोलिसांनी असे गुन्हेगार जे ना यांना रस्त्यावर फोडलं पाहिजे, लोकांमध्ये मॅसेज दिला पाहिजे. कायद्याच्या विरोधात जरी असलं, कायदा असं जरी तुम्हाला परमिशन देत नसला तशी अशा गुन्हेगाराच्या प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना धाक बसवणं हे गरजेचं आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली की माझं काही वाकडं होणार नाही, त्याला आता पोलिसांनी जबर धाक निर्माण करण्याची गरज आहे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर पावलं उचलत आहे. बैठक झाली आणि सांगितलं की औरंगाबाद महापालिका भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार. तर तुमची काय तयारी त्या सगळ्या? शहराध्यक्षांनी पण तसा व्हिडिओ माध्यमांना नाही, आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एमआयएमचा प्रभाव किंवा असलेले एमआयएम व इतर पक्ष यांच्याशी लढायचं असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे. जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल. आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत. विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय की तुम्ही म्हटले होते की 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बोलले, मात्र आता विसरले. नाही, विसरले वगैरे नाही. त्यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल. येणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा. राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावा ही मागणी केली आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यांनी प्रदेशाध्यक्ष बद्दल बोललेलं नाही. एका अर्थानं जयंत पाटलांची पक्षातून हाकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांनी दिलेला आहे. गेले वर्षभरापासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे. जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि आदित्य ठाकरेंचं एक हॉटेल आहे असं व्हिडिओ खूप व्हायरल. काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन काय नेमकं करते धंदे
ही त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणं योग्य नाही. व्हिडिओ व्हायरल होतोय, खरा की खोटा त्याबद्दल जो पण आपण पाहत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. पण ते अंधेरीतला तो बार आदित्य ठाकरे यांचाच आहे अशी चर्चा आहे, तसा दावाही केला जातोय. आता याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे ना. समाजसेवेसाठी इतक्या मोठं संस्थान उभं करण्याचं जर आदित्य ठाकरेच्या डोक्यात असू शकतं, प्रगत महाराष्ट्राचं भारताचं जे भविष्य पाहत आहे त्याच्यातला हा एक भाग असावा, म्हणून याचं उत्तर सुद्धा ते समर्पकपणे ते देऊ शकतील. जे रोहित पवार आणि त्यांचे जे चमू आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्याय नाही असं दिसून आलेलं आहे, म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाहीत. हे पालकमंत्री भेटायला येतात, त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा. घरोघरी जाणं याच्यासाठी आपल्याला आणखी 10-20 वर्ष चालावं लागेल. ते 10-20 वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा, प्रेमाने समजवा, त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या, ते सोडवायचा प्रयत्न करा. हे शिवसेना प्रमुख ठरवतो. ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची, घरोघर जायची गरज पडणार नाही. विधानसभा निवडणुकीवरून विडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे की आम्ही सगळ्या ह्या जागा वाटपात वेळ घालवायचो, बैठक 11 वाजेची असायची ती 2 वाजता सुरू व्हायची, आणि या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला सगळा फटका बसला. ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना. सकाळी उठायची सवय जसं म्हणत होती, इतरांना नावं ठेवत होते, त्यांना 2-2 वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता. पब्लिककडे काय मागणार आहे? पब्लिक जशी आमची नौकर आहे, मतदार आपला नौकर आहे, लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावात होते ते. मग तो आविर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवली. जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीत जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला काउंट करत असाल तर ही ती जनता आहे. चांगल्या भल्या खाली उतरवलेलं आहे त्यांनी. पाहणी करतानाही तिथं सरपंच होता, त्या सरपंचाबरोबर माझी मुलगी गेली होती, आणि अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक असेल, साधा कार्यकर्ता असा अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात, अधिकाऱ्याबरोबर पाहणी करत असतात. काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात, आणि त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देता येईल. कुठल्या अधिकारात पाहणी करता येते? अधिकार तर माणूस नाहीये, नागरिक नाही आम्ही. माझी मुलगी तर नागरिक नाहीये, तिने जाऊ नये, नागरिक समस्या सोडू नये, हे कोणताच तत्त्वज्ञान नाही. म्हणून हे या सगळ्या फालतू गोष्टीला मी महत्व देतो. काय कमी झाली काय काही फरक पडत नाही. आम्ही आहोत, आमच्या ध्येय धोरणाला चिटकून आहोत. आमचा विषय महत्वाचा आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांची जे काही विचार घेऊन पुढे जायचा जो प्रयत्न आमचा आहे त्याच्याशी कुठेही कोणीही स्पीड ब्रेकर घालू शकत नाही, आणि आमच्या भूमिकेपासून आम्ही हलणार सुद्धा नाही. पण खूप मोठं विधान करताय तुम्ही, म्हणजे महिन्याभरामध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल, संकेत मिळाले ते सगळे तसे संकेत आहेत. आता तुम्ही गेले दीड महिन्यामध्ये पहा, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी, जे वरिष्ठ नेते त्यांनी कुठेही अशी टीका कुठेही केलेली नाही, आणि तीच बाजू ती दिशा पाहून उभाटा गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे. भेटतायत वारंवार, 7 मिलके काम करण्याची घोषणा करतायत, आणि एकदा नाही दोनदा नाही, अत्यंत विकासाचा यांना जो काय आव आणता येते त्या दृष्टीने जे काही भेटतायत त्याचा अर्थ असा होतो की आता हे थकलेत, यांना आता जाणीव झाली की आपण जे काय बोंबलत होतो, आपण जे काय टोमणे मारत होतो त्याचा काहीही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला नाही. म्हणून आज त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहणं परवडणार नाही. माशासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे. तुमच्याकडनं काही टाळीचा हात आहे का? जसं इकडे शरद पवार एकत्र एकत्र आता टाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं. आता आम्ही त्या विधानाकडे पाहणार नाही, त्यांना तर टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढाईची तयारी करा, म्हणजे उभं टाकून काँग्रेस सोडून द्यायची तयारी सगळी. उभाटा तर सोडणारच ना, काँग्रेसच त्यांना सोडते. उभाटा हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही, तर ते पक्ष यांना सोडत आहेत. म्हणून यांची चाललेली तडफड आहे, आणि त्या तडफडीचा परिणाम आता अकेला चलोरेच्या भूमिकेत आहे. असं आहे की तुम्ही सोबत येऊ शकता का? जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहेत का? दोन कशासाठी चर्चा करायच्या? उगाच त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यांना जाणीव होऊ द्या ना, त्यांनी हात पुढं का करत नाही?
मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना. परंतु ते हात देणार नाहीत. मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झिडकारला, हे सगळेचे काही हावभाव आणायचे काही प्रयत्न आहेत ना. म्हणून तुम्हाला सांगितलं आता यांचे जे फोटो येतात ना, 3-3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे, मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान गाणे, यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेकडे जाऊ नका, तिकडे काही भवितव्य राहिलेलं नाही ते. तर त्यांच्या पक्षात काय भवितव्य? त्यांचा पक्ष तर डुबलाय. आम्ही 40 ते 60 झालो, ते जे काही 56 होते त्याचे 20 झाले. भवितव्य कुणाला आहे? भवितव्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी. आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत